सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। शिक्षकांनी मारहाण केल्यामुळे आपली मुलगी मयत झाल्याची तक्रार अर्ज 2018 साली पडेगाव येथील मयत मुलीच्या आईनं कोपरगाव न्यायालयात दाखल केला होता। सदर प्रकरणी न्यायालयानं आरोपी शिक्षका विरोधात भादवी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश नुकतेच तालुका पोलिसांना दिल्यानं तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आरोपी शिक्षक सुनील दिगंबर हांडे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। सदरचं सविस्तर वृत्त असं की दिनांक 1/4/2018 रोजी कोपरगाव तालुक्यातील पडेगाव शिवारातील चारे नंबर 45 येथील शाळेत शिकत असलेली 9 वर्षीय विद्यार्थिनी तृप्ती दीपक भोसले हिला शाळेत उशिरा आली म्हणून शाळेतील 42 वर्षीय शिक्षक सुनील दिगंबर हांडे राहणार निवारा तालुका कोपरगाव यांनी तिला वर्गाबाहेर उभे करून छातीत धक्का दिल्यानं ती पायऱ्यांवरून खाली पडून आजारी पडून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचा तक्रारी अर्ज मयत विद्यार्थिनीची आई उमा दीपक भोसले वय 35 वर्ष राहणार पडेगाव कोपरगाव यांनी कोपरगाव न्यायालयात दाखल केला होता। सदर प्रकरणी आज 6 वर्षांनंतर आज न्यायालयानं तालुका पोलिसांना आरोपी शिक्षक सुनील दिगंबर हांडे व 42 वर्षे यांच्या विरोधात भादवी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानं आरोपी विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप पुळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे या करीत आहेत। दिनांक 1/4/2018 रोजी यातील फिर्यादी या पडेगावच्या राहणाऱ्या आहेत। त्यांची मुलगी जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता 2रीमध्ये शिक्षण घेत होती। 1/4/2018 रोजी तिला शाळेमध्ये जाण्यासाठी उशीर वेळ लागल्याने तिथल्या शिक्षकांनी तिला धक्का दिल्यामुळे ती खाली पडून तिला दुखापत झालेली होती। त्यामुळे तिला संध्याकाळी घरी आल्यावरती आजारी पडल्यामुळे तिला उपचारकामी कोपरगाव त्यानंतर तिची प्रकृती अधिक बिघडल्याने पुढील उपचारकामी PMT लोणी येथे उपचारकामी दाखल केलेले होते। त्या दरम्यान उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालेला होता। त्यामुळे यातील फिर्यादी यांनी माननीय न्यायालय या त्यामध्ये 156(3) प्रमाणे गुन्हा दाखल होण्याचा तक्रार अर्ज केलेला होता। त्या अनुषंगाने मान्य न्यायालयाच्या आदेशाने आज रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे यातील शिक्षक यांच्या विरुद्ध भादवी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। पुढील तपास सुरू आहे। निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिक मध्ये, कारण आत्मा मालिक पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग, निवास, ध्यान, भोजन, अभ्यासिका, अद्ययावत जिम, स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगणे। नीट, IIT, GMS अँड ॲडव्हान्स्ड MHT, CET या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल। इयत्ता 11वी व 12वी साठी स्टेट बोर्ड आणि CBSE बोर्ड, उत्कृष्ट निकालांची परंपरा। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज, मुक्काम पोस्ट कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर।